नमस्कार मित्रांनो, आज आपण आहोत कान्ह देशातल्या जळगावमध्ये। आणि इथे पाळदीजवळ असलेल्या सिद्धी महागणपती मंदिरात आपण आज जाणार आहोत। लेट्स गो। जळगाव जिल्ह्यामध्ये पाळदी गावाबाहेर श्री सिद्धी व्यंकटेश देवस्थानाचे विश्वस्त महोदय श्रीकांतजी मणियार यांच्या वतीने हे भव्य असं मंदिर साकारण्यात येत आहे। या मंदिरामध्ये देशातील सर्वात मोठ्या महाकाय श्री गणेशाच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली आहे। सर्वकार्येषु सर्वदा। ही मूर्ती तब्बल 31 फूट उंचीची आहे आणि 374 टनाच्या एकाच अखंड काळ्या पाषाणात ही मूर्ती तयार करण्यात आली आहे। या मूर्तीचे वजन सुमारे 100 टन एवढे आहे। संपूर्ण मूर्ती बनण्यासाठी सुमारे 2 वर्षांचा काळ लागला। ही 31 फूट उंचीची महागणपतीची मूर्ती अखंड आहे। महागणपतीच्या बाजूलाच 15 फूट उंचीच्या रिद्धी आणि सिद्धीच्या मूर्ती सुद्धा आपण या मंदिरात पाहू शकतो। श्री गणरायाच्या सोंडेवर अमृतकुंभ, पोटावर नाग, कपाळावर घंटा अशी मूर्ती असलेले गणरायाचे हे देशातील एकमेव मंदिर असल्याचं विश्वस्त सांगतात। तसेच 200 किलो वजनाची घंटा सुद्धा या ठिकाणी आपणास पाहायला मिळते। ही विशालकाय मूर्ती आणण्यासाठी मुंबईहून क्रेन मागवण्यात आली होती। आधी मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली आणि त्यानंतर आता मंदिर साकारण्यात येत आहे। ह्या मंदिराचे आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे ओम गम गणपतये नमः हा मंत्र 21 कोटी वेळा लिहिलेल्या वह्या, ज्या या जळगाव जिल्ह्यातील सुमारे 5000 भाविकांनी लिहिलेल्या आहेत, त्या वह्या या मूर्तीच्या खाली ठेवण्यात आलेल्या आहेत। सुमारे 20-22 फूट खाली या वह्या 5 स्तरांमध्ये पॅक करून ठेवण्यात आल्या आणि त्यावर या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आलेली आहे। विश्वस्त श्रीकांतजी मणियार यांच्यानुसार ही आपल्या देशातील सर्वात उंच गणरायाची प्रतिमा आहे आणि तिला क्रेनने उचलून इथपर्यंत आणणे आणि त्याची प्राणप्रतिष्ठा करणे हे शिवधनुष्य पेळणे काही सोपे नव्हते, पण श्री गणरायानेच हे आपल्याकडून करून घेतले असे येथील विश्वस्त सांगतात। आणि ती प्रतिमा पाहायला आता देशभरातूनच नव्हे तर परदेशातून सुद्धा भाविक यायला सुरुवात झालेली आहे। जळगावला जर आपण कधी आलात तर ह्या तीर्थक्षेत्राला नक्की भेट द्या। गणपती बाप्पा मोरया। येत्या काही वर्षात हे मंदिराचं रूप एकदमच पालटलेलं असेल।